नॉन स्ट्राइक एंडला आपण प्रभाकर मात्रे पाहतोय, स्ट्राइक एंडला रवी तरे. धावसंख्या 1. कैलास पाटील यांच्या अगेन्स्ट आडव्या बॅटनं चेंडूला खेळून काढलं जात आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये पंचांच्या अगदीच जवळ हा चेंडू फील्ड करतोय ईश्वर माची. आरके देखील पूर्ण ताकदीनं आज उतरलेला आहे. आणि किशोर पाटील, भरपूर वर्षानंतर मी या व्यक्तीला पाहतोय. आरके टीम मध्ये एक स्फोटक आणि घातक खेळाडू म्हणून एक ओळख होती. त्यानंतर बॅकचा प्रॉब्लेम झाला, क्रिकेट पासून थोडंसं वंचित होता किशोर. आडव्या बॅटना यावेळेस उडवलाय, डीप मध्ये फिल्डर होता, प्रयत्न करायला हवा होता. हे आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. एका टप्प्याच्या प्रतीक्षेमध्ये राहिला मेघनाथ आणि त्या टप्प्याने मात्र अक्षरशः तुरी दिली. चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. प्रभाकर मात्रे, वन ऑफ द ग्रेट प्लेयर्स. सुरेख चेंडू, यावेळेस क्लिंग बॉल, दांडी गोल. मिस्टर प्रभाकर मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का घोडबंदर टीमला. मिस्टर प्रभाकर मात्रे यावेळेस परत डगआउट रिजन मध्ये. अग्रिगोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत आपण ही स्पर्धा पाहतोय. संतोष कडून पारितोषिक आलेला आहे. टीम एक्सर ए जर फायनल मध्ये प्रवेश करते आज, तर टीम एक्सर ए ला संतोष कडून 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. न्यू बॅटर मिस्टर अलंकार तरे, एक नामवंत खेळाडू आहे म्हणायचं गेलं तर. आग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेमधील विक्रमादित्य, अनेक विक्रम अलंकार तरे यांच्या नावावर आहेत. अनेक अर्धशतकं या खेळाडूच्या खात्यावर आहेत आणि जवळपास अनेक मॅन ऑफ द सिरीज, अनेक षटकार म्हणजे 100हून अधिक सिक्सर अलंकार तरे यांच्या बॅटमधून आपण आतापर्यंत मास्टर्स क्रिकेटमध्ये पाहिलेले आहेत. असं एक नामवंत खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. डावकुऱ्या त्याचा खेळाडू आहे आणि डावकुऱ्या आताच्या खेळाडूसाठी या मैदानावर जे वारे वाहत आहेत ते वारे खूप महत्त्वाचे आहेत, खूप लाभदायक आहेत. घोडबंदर टीम खेळत आहे मित्रांनो आणि या टीमचा सध्या तरी बोलबाला आहे. यावेळेस फ्लिक करतोय कैलासच्या अगेन्स्ट. एक धाव तर वेगानं पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी शूट होण्याचा प्रयत्न केला होता वॉर्डफील्ड आणि अप्रतिम थ्रो. वेल डन मंगेश पाटील. थांबून ठेवतोय अलंकार आणि प्रभाकरला. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना घोडबंदर टीम पोहोचते 7 या धावसंख्येवर. 11 एप्रिल पासून मित्रांनो मैत्रीय चषकाला सुरुवात होत आहे आणि या वर्षी मैत्रीय ग्रुपनं मित्रांनो मास्टर्स क्रिकेटला देखील प्राधान्य दिलेलं आहे. ओपन हा खास करून मास्टर्स क्रिकेटसाठी 1 दिवस हा राखीव मैत्रीय चषकमध्ये ठेवला गेलेला आहे. त्याच्यामध्ये 12 टीमला मास्टर्सच्या प्राधान्य दिलं जाणार आहे. मात्र ते प्रवेशिका असेल, तब्बल 15,000 रुपये ती प्रवेशिका असेल आणि ओपन मास्टर्स टीम असतील. लक्षात ठेवा, एक गाव एक फॉर्मॅट नाही आहे, तर ओपन मास्टर्स टीम तुम्ही खेळू शकता. ऑन साईडला इनफिल्डच्या वरून त्या ठिकाणी कोणताही फिल्डर नाही आहे. चेंडू मात्र मिड विकेटच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. वेलकम किशोरजी मात्रे साहेब, आपलं हार्दिक स्वागत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर धावा येत आहेत ते 11. घोडबंदर संघाला देखील पूर्णतः कल्पना आहे की आरकेची ताकद काय आहे आणि आरकेला देखील पूर्णतः कल्पना आहे की घोडबंदर संघाची ताकद काय आहे. म्हणजे मॅक्झिमम किती बॅटर्स घोडबंदर संघामध्ये आहेत. अनेक वर्षापासून बऱ्याचदा या दोन्ही टीमचा आमना-सामना झालेला आहे. दोघांनीही एकमेकांना नक्कीच कदाचित जे कधी पराजय हा झालेला आहे. दोघांमध्ये समसमान मी म्हणेल विजयी पराजय झालेले आहेत आणि अनेक वर्षापासून खेळत असताना मात्र दोघं जण एका प्लॅनिंग नुसार खेळत असतील. न्यू बॉलर्स नाव काय बॉलरचं? मेघनाथ अमोल येतोय. 12th मॅन नाही का तुमच्याकडे? आरके 12th मॅन नाही आहे का? मंगेश पाटील
दोन्ही टीमचा 12th मॅन नाही आहे. घोडबंदरचा देखील 12th मॅन नाही आहे या ठिकाणी आणि आरकेचा देखील 12th मॅन नाही आहे. पाठवून द्या. दोन्ही टीमचा 12th मॅन या जरा प्लीज. नियम आहे त्या नियमाचं मी तुम्हाला फक्त पालन करा इतकंच म्हणतोय. सुरेख फटका अलंकार तरे यांच्या बॅटमधून या मैदानावरील हा पहिला शानदार फटका. 6 धावा षटकार. लेफ्ट हँड बॅटर आहे. मी म्हटलं मगाशी की डावखुऱ्या त्याच्या खेळाडूला जे वारे वाहत आहेत या मैदानावर ते वारे अतिशय लाभदायक असतील आणि या वाऱ्यांचा फायदा घेताना अलंकार तरी हा फटका पाहिला आपण. पॅरेलल फ्लाईट मिळाली होती या चेंडूला आणि अक्षरशः वाऱ्याच्या झोतात लहरता हा चेंडू सीमारेषा पार. यावेळेस हा प्रतिम चेंडू आउटसाइड लेग स्टंप मात्र सोडून जातोय. पंचांकडून वाईटचा इशारा. त्याप्रमाणे इथे तर मी म्हणेन आरके मध्ये आता या मैदानावर प्रशांत मात्रे यांची गरज होती. आरके टीम मध्ये प्रशांत मात्रे असायला हवा होता. लेफ्ट हँड बॅटर प्रशांत मात्रे देखील एक मोठा खेळाडू आहे. फुल टॉस. यावेळी बैठक स्टोक आडव्या बॅटनं खेळतोय स्क्वेअरच्या दिशेनं. मग कैलास पाटील चेंडूला फील्ड करतायत. एकदा मिळेल. धावसंख्या 19. कारण आज अलंकार लेफ्ट हँड बॅटर्स आहे त्याप्रमाणे प्रशांत मात्रे कर्णधार आरकेचे हे देखील लेफ्ट हँड बॅटर्स आहेत आणि त्या खेळाडूचा या मैदानावर अतिशय फायदा होऊ शकला असता. आरके मोरबा या संघाला मात्र मला वाटतं शोल्डर प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे आज प्रशांत मात्रे या टीममध्ये नाही आहेत. बऱ्याचशा मॅचेस प्रशांत मात्रे खेळला नाही आहे. मात्र आज किशोरची वर्णी मला लागलेली आहे या टीममध्ये. यावेळेस सॉफ्ट हँड ड्राईव्ह करतोय कव्हरच्या दिशेने. एकदा वेगानं पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी शूट होतोय. इथे हा ना सुरू होतं. कॉल होता अलंकारचा मात्र कदाचित लक्ष नव्हतं रवीचं. कारण दोघांमध्ये ताळमेळ असणं खूप गरजेचं आहे. म्हणतात ना की आखो के इशारे यावेळेस खूप महत्त्वाचे ठरू शकतील. या चल म्हणून कॉल आला होता आणि तो चलचा आवाज अलंकारचा अक्षरशः आमच्या कॉम्बॉक्स पर्यंत पोहोचला होता. मात्र कदाचित रवी याला तो कॉल ऐकण्यासाठी मिळाला नव्हता. त्यासाठी तो फॉलोअप तो कॉल केला नाहीये. त्यामुळे हा फक्त सिंगल कन्वर्ट केला गेला. धावसंख्या 1-20 या आकड्यापर्यंत पोहोचली जाते. 20 धाव फलकावर. आरके वर्सेस घोडबंदर. बरेचशा टीव्ही ऑन झाले असतील. बरेचसे स्मार्टफोन ऑन झाले असतील ही मॅच पाहण्यासाठी. शॉर्ट ऑन पुल असे फटके अलंकारच्या बॅटमधून नेहमी पाहायला मिळत आहेत. याचं कारण हा जो चेंडू टाकला गेला हा मात्र चुकीचा होता. यावेळेस अखूड टप्प्याचा चेंडू आणि पुलचा फटका सक्सेसफुल. अलंकार तरी दुसरा षटकार. संघ पोहोचतोय घोडबंदर 26 या धावसंख्येवर. कारण चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं होतं. तुम्ही जर एखाद्या चुका कराल त्या चुकांना प्रत्युत्तर देण्यासाठी ठामपणे उभा आहे अलंकार तरी. समोरचा बॅटर कोण आहे, समोरच्या बॅटरची खेळी काय आहे ही लक्षात असणं, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि पूर्वीचे जे क्रिकेटपटू असायचे मित्रांनो त्यांची खासियत हीच होती. यस इथे पहा ही बिग विकेट, ही मोठी विकेट, ही म्हणायची गेली तर प्राइजलेस विकेट. अलंकार तरे डावकुऱ्या त्याचा खेळाडू. ही मात्र विकेट महत्वाची ठरू शकेल आरके टीमला. हा मोठा विकेट असेल. गॉन मिस्टर अलंकार.
मित्रांनो अजिंक्य तरेनं मागच्याच आठवड्यामध्ये मित्रांनो एनएच भाईंदरच्या त्या मैदानावर पहिलं अर्धशतक अजिंक्य तरेनं झलकावलं. नक्कीच जरी संघ पराभूत झाला तरी मात्र तो रेकॉर्ड हा नोंदवला गेला. अजिंक्य तरे यांचा जवळपास म्हणायचं गेलं 21 चेंडूमध्ये 53 धावा आणि त्या देखील मालवणी संघाच्या विरुद्ध. त्याच्यामध्ये 2 चौकार आणि 5 षटकार हे अजिंक्य तरे यांच्या बॅटमधून आपण पाहिले होते. आणि तोच अजिंक्य तरे यावेळेस स्ट्राईक एंडवर पहिलं अर्धशतक मालवणीच्या अगेन्स्ट मास्टर्स क्रिकेटमध्ये अवर लेडी ऑफ नाझरेथ चर्च. यावेळेस कट करतोय, लेट कटचा फटका जातो थर्डमॅनच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर आहे मिस्टर हरेश. चेंडू फील्ड होईपर्यंत 2 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर सांघिक फलक आपण पाहतोय घोडबंदर टीमचा 28 धावा 28. भरपूर सहकार्य या स्पर्धेला फास्टेस्ट बॉक्स मिस्टर दिनेश आंगणे यांच्याकडून देण्यात आलेला आहे. जेवणाची व्यवस्था सुरू आहे आणि जेवण सर्वांसाठी आहे. सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्या. मिस्टर अनिल पाटील वत्सल्य एनर्जी. यावेळेस बॅटची कट लागून चेंडू निघून जातोय तो म्हणजेच लॉंग लेगच्या दिशेनं भरपूर रेंज कापावी लागेल. जवळपास फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये ईश्वर माची होता. 1 धाव व 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये रवी तरे आणि अजिंक्य तरे हे 2 बंधू आपल्याला घोडबंदर टीमच्या माध्यमातून खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. फुल टॉस फ्लिक्सचा फटका. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. लक्ष्मीदास माची चेंडूला फील्ड करतायत. शांत डोक्याने खेळी सुरू आहे. हवेचा जोत हा डावखुऱ्या हाताच्या खेळाडूला आहे. इथे मात्र जर एखादा फटका मोठा कन्वर्ट करायचा असेल तर हवेच्या त्या अगेन्स्ट खेळावं लागेल. त्यामुळे ताकद आणि टायमिंग या दोघांचाही तालमेळ व्यवस्थित जुळायला हवा. तर मात्र कुठेतरी मी तर म्हणेल की हा तो षटकार जाऊ शकेल. आणि इथे हाच प्रयत्न असेल की नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय जो घोडबंदर संघानं घेतलेला आहे. आतापर्यंत 2 निर्णय त्यांचा नेहमी असतोय. मात्र त्यांची प्लॅनिंग असते की 50 म्हणजे 60-70 धावा या फलकावर दिसायला हव्यात. ही त्यांची प्लॅनिंग नेहमी असते. आणि इथे मात्र या मैदानावर अलंकार तळेकडून भरपूर अपेक्षा होत्या. डावखुऱ्याचा खेळाडू होता आणि त्या ठिकाणी आपण पाहत होतो ती विकेट ज्या ठिकाणी पडली गेली तिथून नक्कीच सुटकेचा श्वास सोडला असेल. कारण अलंकार तरी यांची विकेट आरकेसाठी खूप मौल्यवान होती. 31 धावा या फलकावर आहेत. 31. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला खेळतोय शॉर्ट लेग. त्या ठिकाणी किशोर आहेत, किशोर पाटील. आज जवळपास आपण 16वी स्पर्धा खेळतोय आणि या मोसमामध्ये प्रथमच मॅच खेळताना किशोर आपण पाहतोय. वन ऑफ द ग्रेट प्लेअर खरोखरच. कारण किशोरची मी बॅटिंग जर आपण 2 ते 3 वर्ष मागे गेलो तर किशोर पाटीलची बॅटिंग काय होती ती अफलातून बॅटर्स होता. यस, ब्लॉक हॉलचा मारा, यॉर्करचा मारा हा देखील फिक्सचा फटका होता. एकदा वेगानं दुसरा धाव पूर्ण होतोय. जबरदस्त एफर्ट लावला गेला मंगेश पाटलांकडून. हा हिट करण्याचा प्रयत्न मंगेशनं केला गेला होता. हा हिट झाला असता तर नक्कीच अजिंक्य तरे डेंजर झोनमध्ये होता. मात्र नशिबाची साथ, चेंडू हिट होत नाहीयेत. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेने धावसंख्या पोहोचली गेली ती 34च्या घरामध्ये. 34 धावा.
षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं सुरू आहे. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला आडवा पट्टा वापरला गेला. चेंडू मात्र जातोय तो म्हणजेच बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. धावसंख्या 35. आतापर्यंत जवळपास तिसरं षटक बेदरकर मालवडे सुरू आहे आणि 35 धावा म्हणायचं गेलं तर चांगली स्थिती आहे. चांगली स्थिती आहे ती म्हणजे घोडबंदर टीमची. इथे परतावं लागेल मात्र काही विकेट घेतली जाईल का? यस, इट्स गॉन. भरपूर विचार त्या ठिकाणी केला गेला आणि त्यानंतर शेवटच्या क्षणी मात्र निर्णय घेतला अनिलनं यस की यावेळेस विकेट घेणं गरजेचं आहे. आणि महत्त्वपूर्ण बॅटर्स मिस्टर रवी तरी यावेळेस बाद होत आहेत रनआउटच्या स्वरूपात. हा दिला जातोय धक्का क्रम. विक्रम न्यू बॅटर आपण पाहतोय. स्फोटक आणि घातक खेळाडू म्हणून आतापर्यंत एक ओळख या खेळाडूची आहे. संकट मोचक म्हणून देखील या खेळाडूला ओळखलं जातं आणि गेम चेंजर हा खेळाडू देखील अनेकदा झालेला आहे. मिस्टर विक्रम घरत यावेळेस फक्त संयमी खेळी पाहतोय. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलं गेलं. एकदा या ठिकाणी विक्रम पूर्ण करतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय 4. मंगेश पाटील हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 36. कॅप्टनशिप या काही मॅचेस साठी आपण मंगेश पाटलांकडे पाहतोय कारण प्रशांत इंजर्ड आहे. ऑफ साइडला सुंदर फटका अजिंक्यच्या बॅटमधून. अनिल पाटील चेंडूला फील्ड करतायत. SK समोर आपल्याला क्लब पाहायला मिळतोय आणि पाटील स्टेडियम हे आपल्याला पाहायला मिळतं. सातत्यानं नेहमी आपल्याला या मैदानावर नेहमी बदल पाहायला मिळालेला आहे आणि यावर्षी देखील आपल्याला बदल काय पाहायला मिळतोय तर एक स्टँड तयार करायला घेतलेले आहेत लाईटसाठी. यावेळेस हा फटका सुंदर 4 धावांचा फटका विक्रमच्या बॅटमधून आणि या चौकाराने मात्र घोडबंदर टीम पोहोचते ती 41च्या घरामध्ये. 41 धाव फलकावर. थँक्यू डीचे. यावेळेस कट करतोय ऑफ साइडला. डीप मध्ये फिल्डर मिस्टर कैलास पाटील आहेत. एकदा वेगानं पूर्ण केली. 2 धावा होतील का? यस. पाहता या 2 धावा. यावेळेस फटका ऑन साइडला रवीच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. फेकी पहा. थोडीशी मात्र फेकी करताना घाई केली होती मात्र चांगलं कॅरी केलं गेलं. चार षटकं पूर्ण झालेले आहेत आणि धावसंख्या 45. शेवटचं षटक कोणाकडे चेंडू दिला जाईल? पुन्हा एकदा सर्वांच्या माहितीसाठी मित्रांनो, येत्या 11 एप्रिल पासून एक सगळ्यात मोठी स्पर्धा घोडबंदरच्या त्या नगरीमध्ये येत आहे.
मैत्री चषक 2023 आणि या वर्षाचा नवीन फॉर्मॅट मैत्री चषकाचा काय आहे तर येत्या दिवसामध्ये आपल्याला ते मैत्री चषक पाहायला मिळणार आहे। त्या मैत्री चषकामध्ये मित्रांनो मास्टर्स साठी एक दिवस हा राखून ठेवलेला आहे। तेव्हा तारपई टाकता बरं तारपई टाक तेव्हा तर ज्या मास्टर्स टीमला प्रवेश घ्यायचा असेल मैत्री चषकामध्ये त्या मास्टर्स मध्ये तर तुम्ही घोडबंदर टीम सोबत संवाद साधू शकता। प्रवेशिका असेल 15,000 रुपये आणि पारितोषिक आहे यावेळेसचा फुल टॉस मिस करतोय फुल टॉस त्या स्पर्धेचं पारितोषिक आहे 2 लाख रुपये। द्वितीय पारितोषिक आहे ते म्हणजेच 1 लाख रुपये। तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक आहे ते 50,000 रुपये आणि 3 बाईक आहेत। उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज मालिकावीर या 3 बाईक आहेत। मॅन ऑफ द मॅच म्हणून आकर्षक पारितोषिक आहे। सर्व मित्र परिवाराची स्पर्धा आहे। सरळ बॅट ना लॉंग ऑन आणि मीडिया जवळपास लॉंग ऑफच्या वरून म्हणायचे गेलं तर साइड स्क्रीनच्या वरून अप्रतिम फटका विक्रमच्या बॅट मधून 6 धावांचा हा शानदार फटका षटकार। थँक्यू डीचे धाव संख्या आहे ती म्हणजे तब्बल 52 धावा। यस इथे मात्र अतिशय जबरदस्त चेंडू हाताळला गेला। निर्धाव चेंडूचे सांगत मला वाटतं टीम घोडबंदर म्हणतो 29 तारखेपासून ART चषक देखील चालू होते ना 5 लाखाची स्पर्धा ती अमित तरे यांची ती स्पर्धा मात्र न्यूज अजूनही कन्फर्म नाही। एमिस्टन स्टोक आहे बराच वेळ चेंडू हवेत आहे भरपूर विचार केला आणि त्यानंतर पाहिलं की माझ्या आवाक्याच्या बाहेर हा कॅच आहे त्यामुळे प्रतीक्षा केली। अंतिम क्षणी चेंडूला फील्ड केलं गेलं फेक जाईपर्यंत विक्रम मात्र आरामात या 2 धावा पूर्ण करतोय आणि 2 धाव्याने संघ पोहोचतोय तो 54 या धावसंख्येवर। 2 चेंडू अजूनही शेष आहेत या इनिंग मध्ये। यावेळेस पुन्हा एकदा फक्त पाहावं लागेल डीप लॉंग ऑनला जो फिल्डर आहे त्या फिल्डरला फक्त चेंडूकडे पाहावं लागेल। चेंडू स्टँड अँड डिलिव्हर 6 धावा। टँगडूचे धाव संख्या 60। एक चेंडू अजूनही शिल्लक आहे। मिस्टर हरेश ज्या हरेशनं 10 धावा काढू दिल्या नव्हत्या ज्या हरेशनं 12 धावा काढू दिल्या नव्हत्या त्या हरेशला मात्र या ठिकाणी चांगला चोप बसतोय। आणखीन एक विक्रमच्या बॅट मधून जवळ हा तिसरा षटकार। धाव संख्या 67 आणि 67 धावा विजयासाठी RK मोरवा या टीमला। थँक्यू डीचे जर आपण विश्लेषण केलं मित्रांनो पहिलं षटक हाताळलं होतं कैलास पाटील यानं 11 धावा खर्च केल्या होत्या। त्यानंतर दुसरं षटक अमोलनं हाताळलं होतं तब्बल अमोलला देखील 2 षटकार 17 धावा अमोलला देखील कुठल्या गेल्या। अनिल पाटील याचं अप्रतिम षटक हाताळलं गेलं निव्वळ 7 धावेचं। त्यानंतर मंगेश पाटील याने 10 धावा खर्च केल्या आणि शेवटचं षटक हरीश विषयी म्हणायचं गेलं तब्बल हरीश 21 धावा खर्च करतोय आपल्या षटकामध्ये। एकूण 5 षटक पूर्ण धावसंख्या फलकावर पोहोचते ती म्हणजेच 67 आणि 67 धावा या विजयासाठी दिल्या जात आहेत टीम RK मोरवा या संघाला घोडबंदर संघाकडून। चालेल
आमंत्रित करूया रूपचंद ठाकूर यांना. सदुसष्ट धावांचं आव्हान दिलेलं आहे. पहिल्या चेंडूवर एका धावेने खातं उघडलेलं आर के मोरवे संघाचं कैलास यांच्याकडनं. लक्ष्मीकांत आता स्ट्राईक घेतात. चांगला चेंडू कट लागून ते पहिल्या स्लिपमध्ये आता तिथं बघायचं आहे. डायरेक्ट हिट लागले असतं कैलाससारखा मोठा गडी बाद होऊ शकला असता, पण नशिबाची साथ मिळालेली काही हरकत नाही. एक धाव लक्ष्मीकांत त्याने देखील पूर्ण केलेला आणि संघाच्या धावा झाल्या 2. पहिलं षटक हातात ते प्रभाकर. अप्रतिम अप्रतिम शॉट इथं कैलास यांच्या बॅटमधला. षटकार, उत्तुंग असा षटकार लेग साईडला बॅट फिरवली. खरोखर एक चांगला षटकार आलेला. या षटकाराने संघाची धावसंख्या झालेली ती 8 धावा होतात. पहिलं षटक मैदानात चालू आहे. धावसंख्या 8. पुन्हा सुरेख. यावे खरोखर नक्कीच कैलास यांची नशिबाची साथ. डायरेक्ट चेंडूवर लागला असता आणखी नक्कीच इथं रनआउटच्या रूपाने गडी विकेट गेली असती कैलास यांची, पण नशिबाची साथ त्यांना मिळते. 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. ते 9 धावा होतात. पहिलं षटक चालू आहे मैदानामध्ये. सदुसष्ट धावांचं आव्हान दिलेलं आहे. इथं माची आणि बारला आहे. बघायचं इथं जेल होतोय काय विक्रांत आहे, आणि विक्रांत नाव शेल काय सुटणार नाही. पहिला गडी बाद होतोय. नवीन फलंदाज खेळण्यासाठी मेघनाथ या मैदानामध्ये जात आहेत. लक्ष्मीदास यांची जागा घेण्यासाठी समोर गोलंदाजी करतात प्रभाकर. पहिला गडी बाद होतोय. आर के मोरवा या संघाचा नवीन फलंदाज खेळण्यासाठी मैदानामध्ये मेघनाथ गेलेले आहेत. पहिलं षटक मैदानामध्ये चालू आहे. मेघनाथ किती धावांचं योगदान देतात आपल्या संघासाठी बघायचं आहे. यावेळी कव्हरमध्ये सुरेख शॉट मारला. पुन्हा तिथं विक्रम आहेत बघायचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी तिथं आलेले विक्रम यांची. 2 धावा होऊ शकल्या असते, परंतु कैलास यांची बहुमूल्य विकेट आहे ते सांभाळणं फार गरजेचं आहे आर के मोरवा या संघाला. आणि अशा प्रकारे एका धावेची समाधान मांडल्या. संघाची धावसंख्या झालेली ती 2 आकडी 10 धावा झालेल्या. ते 1 गडी बाद. पहिलं षटक संपलेलं आहे. जरा गोलंदाजचं नाव सांगा. विक्रम गोलंदाज. जयेश घरत नवीन गोलंदाज. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं. जयेश घरत टाकतात. समोर स्ट्राईक असते मेघनाथ. पहिलं षटक संपलेलं. धावसंख्या झाली 10.
चेंडू टप्पा पडल्यानंतर उंच उडाला परंतु कट केलेला आहे. तिथे एक धाव मिळते मेघना. त्याने एक धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते. त्या 11 धावा होत आहेत. हो यावेळी कट लागली तर क्षेत्ररक्षक काय बघायचा धोका होऊ शकतो परंतु नाही आहे. चांगलं रनिंग बिटवीन विकेट झालेलं आहे मेघा आणि कैलास यांच्यामध्ये एक धाव पूर्ण केलेली आहे. एक धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते. ते 12 धावा होत आहेत. दुसरं षटक मैदानात चालू आहे. 67 धावांचं आव्हान आहे जिंकण्यासाठी 5 षटकामध्ये. ओ यार मोठा फटका मारला बघायचा आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या मध्ये मध्ये एकदम चौकार जातो इथं. धन्यवाद डीजे. बघा जेवायचे कोणी बाके बसतील खेळाडू किंवा पाठीराखे शेवटची 10 मिनिटं आहे. 10 मिनिटांनंतर किचन बंद केलं जाणार त्याची नोंद घ्यायची आहे. जे कोणी जेवायचे बाकी असतील त्याने जेवून घ्यायचे. शेवटची 10 मिनिटं आहेत. 10 मिनिटांनंतर किचन बंद केलं जाणार आहे. जेवणाची व्यवस्था अजूनही सुरू आहे. फक्त 10 मिनिटं बाकी आहे. 10 मिनिटांनंतर किचन बंद केलं जाणार आहे. पुन्हा चांगला चेंडू होता यारकर चेंडू आणि अशा प्रकारे एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न बघायचा आहे. नाही आहे विक्रम हे चांगले क्षेत्ररक्षक त्यांना माहिती आहे की धोका होऊ शकतो आणि अशा प्रकारे एका धावीचे समाधान मानले. एक धावने संघाची धावसंख्या झाली ती 17 धावा होत आहेत. दुसरं षटक मैदानात चालू आहे. चांगलं शतक होता. आणखी एक धाव मिळते फक्त कैलाशाने. एक धावेनं संघाची धावसंख्या होते ते 18 धावा होत आहेत. दुसरं षटक मैदानात चालू आहे. हो यावेळी शॉट मारलाय बघायचं तिथं शतक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू जातोय तो 4 धावांसाठी. बसल्या बसल्या त्याने शॉट मारला मेघनाथने. 4 धावा मिळतात. या 4 धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे 22 धावा होतात. 2 षटकांचा खेळ संपला म्हणजे प्रति षटकामागे 11 धावांचा ॲव्हरेज आहे. नवीन गोलंदाज अरुण आलेले गोलंदाजी करण्यासाठी वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी अरुण आले. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झालेली ती 22 झालेली. त्याने एक गडी बाद झालेला आर के मोरवे या संघाचा. अरुण आता बघायचं कशा प्रकारे षटक हातात आपल्या संघाचे समोर स्ट्राईक आहेत ते कैलास. हो यावेळी सुरेख शॉट मारला पण ते क्षेत्ररक्षक आहेत विक्रम. एका धावेचे समाधान मानावं लागणार आहे आणि एक धावेने संघाची धावसंख्या होते ती 23 धावा होत आहेत. तिसरं षटक मैदानात चालू आहे. हो यावेळी हरकर मारला होता चेंडू आणि चांगल्या प्रकारे खेळलेले ते चेंडू. एक धाव पूर्ण केलेले. दुसरे घेण्याचा प्रयत्न आणि बघितला कैलास आणि दुसरे धाव देखील आता प्रभाकर यांच्या हातामध्ये चेंडू मिळाला असता तर नक्कीच धोका होऊ शकला असता परंतु नाही आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट झालेलं दोघांमध्ये आणि अशा प्रकारे मेघनाथ हे सही सलामत पोहोचलेले. 2 धावा मिळतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती
25 धावा होत आहेत. तिसरं षटक मैदानात चालू आहे. ओ यावेळी पुन्हा स्कोअर मध्ये बघायचं क्षेत्ररक्षकात एक धाव पूर्ण केलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि स्वतः चेंडू घेऊन येतात. अशा प्रकारे एका धावेचं समाधान मानावं लागणार आहे मेघनाच्या. एक धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 26 धावा होत्या. 26. तिसरं षटक मैदानात चालू आहे. 26 धावा. ओ रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न आणि यशस्वी झालेले आहेत. बघायचे क्षेत्ररक्षकाने एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धावेचा विचार नाही आहे. विचार करून खेळतात कैलास आणि मेघनाथ. दोघेही चांगले फलंदाज. आपली विकेट जर रनआउटच्या रूपाने घ्यायचं तर मोठा धोका होऊ शकतो, परंतु एका धावेतच त्याने समाधान मानलेलं आहे आणि एक धावेनं संघाची धावसंख्या होते ती 27 धावा होत आहेत. तिसरं षटक मैदानात चालू आहे. 67 धावांचं आव्हान आहे जिंकण्यासाठी 5 षटकामध्ये. ओ यावेळेस सुरेश शॉट मारा बघायचं विक्रम आहे तिथं आणि विक्रम म्हणजे त्यांच्याकडनं झेल ज्यानं सहजासहजी शक्य नाही. अशा प्रकारे आणखी एक गडी बाद होतो. मेघनाथ हे बाद होत आहेत. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज खेळण्यासाठी मंगेश मैदानामध्ये उतरत आहेत. मेघनाथासमोर गोलंदाजी करतात अरुण. तिसरं षटक हातात आहेत. धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे ती 27 धावा झालेल्या आहेत. ओ फुल टच चेंडू आणि आल्या समबघायचे क्षेत्ररक्षक आहेत तिथं आणि मोठा धक्का बसलेला आर.के. मोरवा या संघाला. फुल टच चेंडू त्याचा फायदा उचलला आला नाही आणि अशा प्रकारे एक चांगला झेल टिपलेला आहे तिथं. आता शेवटच्या 2 षटकाचा खेळ आहे म्हणजे 12 चेंडूमध्ये 40 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. म्हणजे प्रति षटकामागे 20 धावांची गरज आहे आर.के. मोरवा या संघाला. नवीन फलंदाज खेळण्यासाठी किशोर मैदानात जातात. गोलंदाजी करण्यासाठी रवी वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 4थं षटक टाकण्यासाठी आले रवी तरे. 12 चेंडूमध्ये 40 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 40 धावा. शेवटच्या 2 षटकांचा रवी तरी आता गोलंदाजी करण्यासाठी समोर स्ट्राईक आहेत ते कैलास. 12 चेंडू आणि 40 धावांची गरज. बारा चेंडू मध्ये 40 धावांची गरज. हो यावेळी सुरेख शॉट मारलाय बघायचं. शतरक्षक अरुण आहेत. चांगलं शतरक्षण आहे. तितकीच चांगली फेकी तिथं आलेली आहे. फक्त एकच धाव मिळते.
ओ यावे फुल टच चेंडू बघायचं, लेग साईडला चेंडू जातो सीमारेषा बाहेर, 6 धावांसाठी षटकार, अप्रतिम षटकार. अप्रतिम षटकार मारलेला आहे, खरोखर गरज आहे आर के मोरवा या संघाला आणि उत्तुंग असा षटकार आलेला आहे. आता चेंडू शिल्लक आहे 10 आणि धावा पाहिजे त्या 33. हो यावे नक्कीच कमबॅक केलेला आहे रवी याने, चांगला चेंडू हाताळलेला, निर्धाव जातोय चेंडू. पुन्हा मोठा फटका कव्हर मध्ये बघायचं, शतरक्षक आहेत एकदा पूर्ण केलं, अलंकार तरी तिथं एका धावेचे समाधान मानलेलं आहे. 8 चेंडू आणि 32 धावा असं समीकरण झालेलं आहे. 8 चेंडू मध्ये 32 धावा. शेवटचे 7 चेंडूचा खेळ बाकी आणि 31 धावांची गरज आहे. मोठे फटके मारावे लागणारा सामना जिंकायचा असेल तर. सुरेश षटकार चांगलं क्षेत्ररक्षण विक्रम यांच्याकडनं. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपला. आता शेवटचे 6 चेंडू, शेवटचं षटक आणि 30 धावांची गरज. उत्तम म्हात्रे चहा चहा आणि उद्या आमरस, उद्या आमरस. कांदरपाडा संघनायक, कांदरपाडा संघनायक आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. कांदरपाडा संघनायक विक्रम शेवटचं षटक हाताळण्यासाठी 6 चेंडू मध्ये शेवटचे 6 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला प्रहार करावा लागणार आहे 30 धावा करण्यासाठी. आणि गोलंदाज आहेत ते विक्रम, एक अप्रतिम गोलंदाज आहेत. फुल टच चेंडू आणि बघा तिथं शतरक्षक, 2 शतरक्षक मधला चेंडू, चांगलं शतरक्षक झालेलं तिथं. एका धावेचे समाधान मानावं लागणार आहे. 5 चेंडू मध्ये 29. आई भावदे कांदरपाडा संघ संघनायक राजू आपण यायचं इकडे. पुन्हा फुलटा चेंडू आणि तो 2 धावा धावून पूर्ण केलेले आहेत. चार चेंडू मध्ये 27. आणि यावेळी निर्धाव जातो चेंडू, एकही धाव नाही आहे. चांगली गोलंदाजी विक्रम यांच्याकडनं. 3-27 असं समीकरण झालेलं आहे. ओ यावेळी पुन्हा डॉट बॉल, खरोखर चांगली गोलंदाजी विक्रम. शेवटचं षटक अप्रतिम हाताळलं जातंय.
2:27 फुल टॉस चेंडू आणि अशा प्रकारे चेंडू जातोय तो पुन्हा झेल टिपला जातो. आणखी एक गडी बाद होतोय. षटकार आहे तिकडे. शेवटचा चेंडू पुन्हा फुल टॉस. फार उशिरा हे आलेलं, हे अगोदर व्हायला पाहिजे कैलाशांच्या बॅटमधनं, परंतु शेवटी काही हरकत नाही तरी आपल्या संघासाठी एक चांगली फलंदाजी त्यांच्याकडनं झालेली आहे. राजू जिंकेल ती ना, जिंकेल ती. मिंडा डोळा बंद करून खरा डोळा बंद करून डोंबला घालत आली भेटली खादीर चुकून. घोडबंदर संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की आपण जरा आम्हाला सहकार्य करायचं. टॉस ओढून घ्या, तुम्हाला विश्रांती देऊ आम्ही चहा पिण्यासाठी, पण नाणेफेकीचा कौल करून घ्या, कारण आपल्याला हे 5 वाजता मैदान खाली काय हरकत नाही. थोडं या इकडे तुम्ही चहा पाणी वगैरे सर्व करा, पण फक्त टॉस करून घ्या, तुम्हाला आम्ही विश्रांती देऊ, कारण आम्हाला हे 5 वाजता मैदान खाली करा, तेव्हा आम्हाला सहकार्य करायचं आहे. याच्या पुढचं समालोचन ऐकवते माझे सहकार्य आपल्याला भारत राऊत. मॅन ऑफ द मॅच मिस्टर विक्रम घरत. मॅन ऑफ द मॅच विक्रम यांनी यायचं आहे. आणि टीम कॅप्टन अलंकार दरे तुम्ही देखील या. टॉस करूया आपण. खाली खाली मॅन ऑफ द मॅच देखील आपण पिचवरच देऊया, ग्राउंडमध्ये देऊया. विक्रम मॅन ऑफ द मॅच. विक्रमनं धावा तब्बल बनवल्या आपल्या संघासाठी. अलंकार थोडंसं ॲडजस्ट कर, 4 ओव्हरची मॅच असेल असं आयोजक म्हणतायत, कारण त्यांना एक हे ग्राउंड लवकर खाली करायचं आहे म्हणून. वेल डन किशोर, क्या बात आहे, जबरदस्त फटका. नंतर काय देऊ आपण, नंतर चेंज करू आपण. विक्रम कॅमेरा बघून समोर आहे. 9 चेंडू 28 धावा. वेल डन विक्रम. अफलातून बॅटिंग विक्रम घरतकडून आपण पाहिली. आणि मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारानं त्या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. आपल्या मंडळाचे सचिव भगवंतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. कांदरपाडा वर्सेस घोडबंदर मास्टर्स नाणेफेकीचा कौल करायचा आहे. 4 षटकांचा सामना असेल. 35